पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांना पुढील 1 वर्ष अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं. मोदी यांच्या या आवाहनानंतर सोलापुरातील सोनार दुकानदारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. यात अनेकांनी मोदींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बघा काय म्हणाले सोने व्यापारी. या वाक्यातच या पंतप्रधानांचा पराभव झालेला दिसतोय. देशाचा पंतप्रधान जर इथल्या सामान्य नागरिकांना म्हणत असेल की पेट्रोल डिझेल वापरू नका, सोने 1 वर्ष खरेदी करू नका, सगळ्यात मोठा पराभव आहे. आज यांचंही देशात जे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे तशाच पद्धतीने हा यांचा निर्णय आहे. यातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्री भारत देशातली आहे. 7% GDP मध्ये या इंडस्ट्रीचा वाटा आहे. तर हा यांचा डोळा आहे अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये का अडानीच्या घशामध्ये घालायचा आहे का, हा प्रश्न आम्हाला सामान्य वापरणं पडलेला आहे. आणि आज भैया म्हणल्यासारखं की सामान्य नागरिक सामान्य जनतेच्या लग्नामध्ये अर्ध्या ग्रॅमची मनी मंगळसूत्रानुसार लग्नाची सुरुवात होते. तर या माणसाला संसार कधी माहीत नाही. आणि या माणसाने जर असे निर्णय जर देशांवर लोकांवर लागू करत असेल तर आणि लोकांना याचं देणं घेणं काय की डॉलर आणि परकीय चलनाची सामान्य लोकांचे काय देणं घेणं आहे हे तुमचा विषय आहे. यामध्ये जनतेवर का तुम्ही हे करता. तर अजिबात हे चुकीचं वक्तव्य आहे. आणि देशामध्ये 80 ते 90 लाख लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकणार आहे आणि हे देशाला परवडण्यासारखं नाही आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये अनेक सुरतमधले लोक गुजरातमधले लोक काम करतात आणि हे पंतप्रधान गुजरातमधून येतात. हे काम अज्ञानी पंतप्रधान आहेत का त्यांचा हे चुकीचा निर्णय अजिबात हे लोकांना परवडणार नाही. त्यामुळे आम्ही तीव्र शब्दात पंतप्रधानांचा निषेध करतो.